आझाद मैदानात जिथे सगळा शपथविधी सोहळा होणार आहे। राहुल, शपथविधी सोहळ्याची तयारी तर तिथे जवळपास पूर्ण झालेली दिसते, मात्र अजूनही इथलं प्रेशर पॉलिटिक्स काही संपलेलं दिसत नाहीये। आत्ता उदय सामंत यांनी जे पत्रकारांना सांगितलं त्यातनं ते असं म्हणाले की ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, कारण उपमुख्यमंत्री पदाला संवैधानिक दर्जा नाहीये आणि ते पत्र घेऊन राज्यपालाकडे ते चाललेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आजच्या या सोहळ्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे शपथ घेतील हे स्पष्ट झालंय। माझ्या थोडासा ऑडिओचा इश्यू आहे, तो फिक्स होईपर्यंत मी तुम्हाला हे सगळं चित्र दाखवतो। आत्ताची ही तयारी बघा की ह्या सोहळ्यासाठी अशा पद्धतीची तयारी इथे आहे। जे VIP गेट आहे त्या पलीकडच्या बाजूला VIPची एंट्री होईल। साधारणपणे 30 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या सोहळ्यासाठी येणार आहेत आणि आतमधली पण व्यवस्था मी तुम्हाला दाखवतो। महाराष्ट्रभरातनं ह्या शपथविधी सोहळ्यासाठी वेगवेगळे कार्यकर्ते आलेले आहेत। त्याच्यासाठीचं क्रमांक 2चं गेट मधून हे सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचे राहुल, पुन्हा आम्ही तुमच्याकडे येणार आहोत। काही तांत्रिक कारणांमुळे आपल्याशी नीट संपर्क होऊ शकत नाहीये। दरम्यान आपण बघितलं की शिंदेंच्या सौरभ, हे जर आपण दृश्य बघितली आता तर ही जर राहुल आता येतोय आवाज, आता आपण बोलू शकता। करेक्ट। तर ही जी दृश्य आहेत ना सौरभ, थोडंस अलीकडे तुमचा उत्साह मला समजतो, परंतु महाराष्ट्राला हे दाखवू द्या। अहिल्याबाई होळकरांचं प्रतिमा लावण्यात आलेली आहे, महात्मा फुलेंची प्रतिमा आहे, आदिवासी नेते असलेले त्यांची प्रतिमा आहे, अहिल्याबाई बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा आहे आणि हे जे मुख्य डायस आहे सौरभ, हे डायस पहिल्यांदा इतक्या व्यवस्थित पद्धतीनं सजवण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय की संत महंत साधारणपणे 300 संत आणि महंतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थोडंसं या बाजूला या, तुमच्याबरोबर महाराष्ट्र पण बघतो आहे NDTV वरती। सो हे संत आणि महंत जे आहेत ते संत महंत त्यांची बसण्याची व्यवस्था आहे। साधारणपणे 30,000 खुर्च्या इथे त्यांची व्यवस्था केलेली होती आणि त्या खुर्च्यांच्या बरोबरच श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, इथे LED ची मोठी स्क्रीन आहे सौरभ, माझा जर आवाज पोहोचत असेल तर आता संत आणि महंत बसण्याची व्यवस्था झालेली आहे। मला एक सांगा सौरभ की पंतप्रधान कार्यालयाकडनं एक प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलमध्ये किती लोकांनी डायसवरती बसावं याबद्दलचे स्पष्ट निर्देश आहेत। साधारणपणे पंतप्रधान कार्यालयानं इतक्या लोकांना मंचावरती बसवावं का ह्याबद्दलचं काही, पण नंतर असं सांगितलं गेलं की देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली आणि म्हणून आता ही दृश्य आपण बघतो आहोत की महाराष्ट्रभरातलं आणि देश पातळीवरून सुद्धा आलेले जे संत महंत आहेत ते संत महंत या सोहळ्यामध्ये झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बसण्याची इथे विशिष्ट अशी व्यवस्था आहे। 400 हे जे पदाधिकारी आहेत ते समोरच्या बाजूला बसतील, त्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलेलं आहे की 14 मंत्री आहेत सौरभ, 14 मंत्री, 30 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार, खासदार, त्यासोबतच पदाधिकारी या सगळ्यांना इथे निमंत्रित केलेलं आहे। ही व्यवस्था आपण बघितली तर माध्यमांची व्यवस्था त्या बाजूला आहे। मुख्य सोहळा जो होणार आहे त्या सोहळ्याच्या बाजूला ही आसन व्यवस्था असणार आहे, साधू संतांची ही या बाजूची, आणि मुख्य सोहळा जो आहे तो पलीकडच्या बाजूला या शपथविधी सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेला आहे। ही आसन व्यवस्था आपण बघतो आहोत। आता राष्ट्रगीतासाठी